तर आता आपण पाहणार आहोत हे जे प्रत्येक सर्कल आहे, तर प्रत्येक सर्कल जे आहे त्याला आपण म्हणतो लॅटिट्यूड, ज्याला मराठीमध्ये अक्षवृत्त असे म्हटले जातात. हे प्रत्येक सर्कल जे पृथ्वीच्या इक्वेटर किंवा विषुववृत्तापासून वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने पोलपर्यंत असते, हे सर्व काय आहेत? पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. तर हे पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड पाहताना सर्वप्रथम आपल्याला इक्वेटरचा विचार करावा लागणार आहे. इक्वेटर जे आहे त्याचं जर आपण विचारलं की प्रत्येक हे जे लॅटिट्यूड आहे त्याला एक व्हॅल्यू आहे, ती डिग्रीमध्ये दिलेली असते, त्याचं युनिट डिग्री आहे. तर इक्वेटरचं जर व्हॅल्यू किती आहे तर ती आहे 0 डिग्री. आणि इक्वेटरच्या वर प्रत्येक 0 डिग्रीला एक एक लॅटिट्यूड असेल आणि तसंच ते खालच्या दिशेने असेल. इक्वेटरमुळे पृथ्वीचे 2 भाग होत आहेत. वरचा जो आहे तो नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि खालचा जो आहे तो साऊदर्न हेमिस्फिअर आहे. तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये जेवढे काही हे सर्कल्स आहेत किंवा जे काही पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड आहेत त्या सर्वांच्या शेवटी आपण एन पाहतो. हे एन काय आहे तर एन म्हणजे नॉर्थ डिरेक्शन, म्हणजे हे जे आहे उत्तर दिशा दर्शवते. त्याचप्रमाणे त्याच्या खालच्या बाजूला जे काही सर्कल्स आहेत त्यांच्या शेवटी आपण एस पाहतो. एस म्हणजे काय? साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये असल्यामुळे त्यांचं लोकेशन दर्शवण्यासाठी ते पृथ्वीच्या कुठल्या बाजूला आहेत हे दर्शवण्यासाठी नॉर्थ आणि साऊथ असं प्रत्येक लॅटिट्यूडच्या शेवटी आपल्याला मेन्शन करावं लागते. हे डिग्री त्याचं युनिट आहे आणि हे एस किंवा एन हे त्याची जी आहे ती डिरेक्शन दर्शवते. तर ठीक आहे, हे आपण आता इक्वेटर आणि पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूडचा बेसिक कॉन्सेप्ट पाहिले. यापुढे आपण पाहणार आहोत की इक्वेटर जे आहे, इक्वेटरचं हे जे आहे, इक्वेटरपासून जर आपण असं ठरवलं की हे एक असा ॲक्सिस आहे, हे ॲक्सिस जे आहे इक्वेटरला परपेंडिक्युलर आहे. जेव्हा इक्वेटर ही जी आपण एक सर्क्युलर लाईन कन्सिडर केली आणि इथून एक ॲक्सिस जर ह्याला परपेंडिक्युलर असेल तर इथे येणारा जो अँगल आहे तो किती असतो? 90 डिग्रीचा असतो. त्यामुळे इक्वेटरपासून नॉर्थ पोल आणि तसंच इक्वेटरपासून साऊथ पोल हा किती डिस्टन्सवर आहे तर तो 90 डिग्रीवर आहे असं कन्सिडर केलं जातं. त्यामुळे नॉर्थ पोलचं जे आपल्याला जर लॅटिट्यूड विचारलं तर ते येईल 90 डिग्री. त्याचप्रमाणे साऊथ पोलला देखील लॅटिट्यूड किती असेल तर ते असेल 90 डिग्री. तर अशा पद्धतीने पुढे आपण पाहणार आहोत की हे जे लॅटिट्यूड्स आहेत, म्हणजे हे इक्वेटरच्या वरचे जे लॅटिट्यूड्स आहेत ते सर्व जे आहेत नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहेत, म्हणून त्यांना आपण एकत्रितपणे काय म्हणणार आहोत? नॉर्थ लॅटिट्यूड्स. आणि जे खाली म्हणजे साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये किंवा उत्तर गोलार्धात आहेत त्या सर्वांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहोत? साऊथ लॅटिट्यूड्स. ठीक आहे. तर आता